सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद। रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत। मी सध्या आहे बुध या गावामध्ये। बुध या गावामधील जे उमेदवार आहेत सौ प्रीतीताई विकास त्रिपुटे मॅडम यांच्या निवासस्थानी मी सध्या आहे। आज या ठिकाणी बुध जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सौ प्रीतीताई विकास त्रिपुटे या निवडणुकीला सामोरे जात आहेत। ते नेमकं या निवडणुकीला सामोरे जात असताना ते निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका काय आहे, ते नेमकं या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जात आहेत, त्यांचा प्रचार कसा सुरू आहे, याबाबत त्यांच्याकडून आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मॅडम नमस्कार। नमस्कार मॅडम, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आता या बुध जिल्हा परिषद गटामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जातात। या बुध जिल्हा परिषद गटामध्ये बुध गण आणि डिस्कळ गण हे असे दोन गण आहेत। तर या बुध जिल्हा परिषद गटामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जात असताना आपण कोणती भूमिका घेऊन या निवडणुकीला सामोरे जातात? सर्वप्रथम तर मी आमदार डॉक्टर प्रियाताई आणि आमदार महेश शिंदे दादांचे मनापासून आभार व्यक्त करते, कारण त्यांनी मला संधी दिली सर्वप्रथम। तसंच ह्या संधीचं मी सोनं नक्कीच करील। आणि ही भूमिका पार पाडत असताना ह्याच्या मागची भूमिका माझी अशी आहे की सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचायचे आपल्याला, त्यांच्या तळागाळापर्यंत त्यांचे काही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा जो प्रयत्न मला करायचा आहे। आणि परत शेतीचे विषयी काही समस्या असतील किंवा महिलांच्या काही समस्या असतील तिथपर्यंत पोचता यावं, ह्या मागची ही भूमिका आहे। म्हणजे ही भूमिका घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे। मॅडम, माझा पुढचा प्रश्न आहे की या बुध जिल्हा परिषद गटामध्ये आपण आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्व गावांमध्ये फिरत आहात, तर आपल्याला नेमकं ह्या जिल्हा परिषद गटामधील कोणते प्रश्न प्रामुख्याने जाणवत आहेत? तसं तर म्हणायला गेलं तर डॉक्टर प्रियाताईंनी जसं सांगितल्याप्रमाणे मला की तुम्ही तिथं जावा, तुम्हाला जर काही अडचण आली समजा तर आमचे कार्यकर्ते तिथं आहेत। मग तसे काही असं अडचणी तर काही जाणवले नाही आहेत, पण रिस्पॉन्स चांगला भेटतो आहे आम्हाला पुढून। म्हणजे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे। पण मॅडम, आता ह्या जिल्हा परिषद गटामध्ये बुध जिल्हा परिषद गटामध्ये आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी विकास कामे केले आहेत, तर ह्या आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी केलेल्या विकास कामांचा आपल्याला फायदा होईल का? 100% फायदा होईल, कारण त्यांनी पाण्याचा प्रश्न, एकतर हा दुष्काळी भाग आहे आणि त्याच्यात तो पाण्याचा प्रश्न त्यांनी उचलून घेतलेला आहे। महत्त्वाचा विषय तो आहे आणि महत्त्वाचं पाणी असतं लोकांना। मग ते पाण्याची समस्या त्यांनी 70 ते 80% म्हणजे तो प्रॉब्लेमच सॉल्व केलेला आहे। आणि तसं म्हणायला गेलं तर रस्त्याचा पण प्रश्न बऱ्याचपैकी आपले कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, मग रस्त्यांचा पण प्रश्न सुटलेलाच आहे असं म्हणायला काय हरकत नाही। म्हणजे पाणी आणि रस्ते यावरती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केले, त्यामुळं त्यांना प्रतिसाद इतका मिळतोय का नाही, त्यामुळे 100% की ते योग्यच आहेत। म्हणजे ह्या पाठीमागचं म्हणजे साहेबांनी केलेल्या या विकास कामांचा आपल्याला या जिल्हा परिषद निवडणुकीला आपण सामोरे जातात, तर या विकास कामांचा आपल्याला फायदा होईल असं आपल्याला वाटते। मॅडम, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता ह्या निवडणुकीला आपण सामोरे जातात, पहिल्यांदाच आपण या निवडणुकीमध्ये उभे राहिलेला आहात आणि पहिल्यांदाच अनुभव आहे तुमच्या आयुष्यामध्ये या निवडणुकीचा, तर आपला ह्या बुध जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीला सामोरं जात असतो, आपला विकासाचा अजेंडा काय, आपली विकासाची भूमिका काय सांगायला याबाबत? विकास म्हणजे याचा मागचा अजेंडा असा आहे की बचत गटातील काही महिला असतील म्हणजे भागातील आमच्या, आता बचत गटात म्हणायला गेलं तरी भरपूर असे 30-35 असे आहेत। आता 2 ग्रामसंघ आहेत, उन्नती ग्रामसंघ आणि स्वानंदी ग्रामसंघ। तर काही अशा महिला आहेत की त्यांना उद्योग करायच्यात पण पुरेसं प्रशिक्षण नाही आहे, तर त्यामागचा असा माझा उद्देश आहे की त्यांना त्या प्रशिक्षणाची सोय व्हावी किंवा मार्गदर्शन, असं मला असं वाटतं की त्याच्या मागचं ते थोडंसं त्या महिलांना बाहेर काढायची हीच वेळ आहे की त्यांनी काहीतरी स्वतः इंडिपेंडेंट व्हावं। बरं, म्हणजे महिला सबलीकरण करण्यासाठी तुमची ही भूमिका आहे। मॅडम, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता प्रत्येक जिल्हा परिषद गणामध्ये ज्या मूलभूत प्राथमिक सेवा असतात, सुविधा असतात, म्हणजे पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण हे महत्त्वाचे घटक आहेत त्या जिल्हा परिषद गटामध्ये, तर ह्याच्यावर आपल्याला काय काम करणार, आपण यावर काय काम करणार, काय सांगायला याबाबत? आता पाण्याचा जर विषय घेतला तर आता
आमदार महेश शिंदे दादांनी भरपूर म्हणजे असं फिल्टरचं पाण्याची सोय केलेली आहे. मग ते आत्तापर्यंत चालू आहे, आपल्यापर्यंत पण पोचणारच आहे, त्याचं काम तर चालूच आहे. पाणी आरोग्य रस्त्यावर आपली काम करण्याची ठाम भूमिका आहे. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की या भागातील शेती आणि शेतीच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांमध्ये वाढत चाललेली बेरोजगारी हा एक गंभीर मुद्दा आहे. तर यावर आपण काय काम करणार आहात का, काय सांगाल याबाबत? आता शेतीचा विषय घेतला तर मला खूप आवडतो. मग शेतीविषयीचा असा मुद्दा आहे की शेती म्हणलं की लोकांना आता त्याबद्दल थोडीशी प्रशिक्षणं पण दिली पाहिजेत की त्या माध्यमातून बाबा रासायनिक पद्धतीनं शेती न करता सेंद्रिय पद्धतीनं शेती करून आपलं आरोग्य कसं चांगलं राहील त्या मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी समजा आता काही असे बेरोजगार आहेत की बाबा तरुण वर्ग आहे की त्यांच्या हाताला काम नाही आहे, मग त्यांना शिबिरामार्फत त्यांना प्रशिक्षण देऊन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू आणि त्यांना एक नवीन उमेद देऊ ह्या माध्यमातून की काहीतरी करण्यासाठी. हा उद्देश आहे माझा. म्हणजे तुमची या शेतीच्या प्रश्नावर युवकांच्या बेरोजगारीवर काम करण्याची भूमिका आहे. आता मॅडम, या जिल्हा परिषद गटामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जातात, आपणच योग्य कसे, काय सांगाल याबाबत? आता तसं म्हणायचं तर लेडीजला आरक्षण आहे, ओबीसी महिला. तर बचत गटाच्या माध्यमातून काही अशा महिला आहेत की बाहेर पडायसाठी इच्छुक आहेत की त्यांना काहीतरी करून दाखवायचे, समाजासाठी म्हणा, लोकांसाठी म्हणा, त्यांचे काही प्रश्न असतील, आर्थिक समस्या असतील तर तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी बाबा कुठंतरी आम्हाला संधी मिळावी, त्यासाठी ही संधी आम्हाला तिथपर्यंत काहीतरी मिळाली आहे. त्यामुळं मला असं वाटते की मी योग्य असावी. अगदी. त्याचबरोबर मॅडम, माझा शेवटचा प्रश्न असेल की आता या बुध जिल्हा परिषद गटातून आपण निवडणुकीला सामोरे जात आहेत, तर आपण नेमकं जनतेला काय आवाहन करू इच्छिता? जनतेला मला एवढंच आव्हान द्यायचं आहे की आत्ता जिल्हा परिषदेच्या अधिकृत जे आता आमचं चिन्ह आहे कमळ, तर त्या कमळ चिन्हासमोर बटन दाबा आणि बहुमतांनी विजय करा. कारण कसं आहे माहिती आहे का, जर आपण बहुमतांनी विजय केला तर विजय नक्की आपलाच होणार आहे शेवट. आणि आत्तापर्यंत जे 5 वर्ष कमळ चिन्ह आलेलं आहे त्याच्यापुढे नंतर कमळ चिन्हालाच बटन दाबून जर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला तर तो योग्यच होईल. आणि त्याचे जिल्हा परिषद नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला ग्रामीण भागाचा विकास म्हणा, परत रस्त्यावरती जे काही रस्ते दुरुस्तीकरण म्हणा, परत आणखीन काही लोकांच्या समाज मंदिरे म्हणा, अशा काही आर्थिक काही समस्या असतात, शेतीच्या संदर्भात म्हणा, शेतीच्या विषयी काही लोकांचे बरेच प्रश्न असतात, बचत गटातल्या महिलांचे काही प्रश्न असतात. त्यांना मला एवढीच विनंती की तुम्ही जर आत्ता आम्हाला जर निवडून दिलं तर ह्या समस्यांनंतर आम्ही पूर्णपणे आमदार महेश शिंदेपर्यंत पोहोचून त्यांच्या सल्ल्यामार्फत आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही आम्हाला अधिकृत बहुमतांनी निवडून द्या, एवढीच विनंती. म्हणजे ह्या बुध जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्याची आपली भूमिका आहे, आपला मानस आहे. आत्ताच आपल्याला बुध जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ प्रीतीताई त्रिपुटी यांनी नेमकी या बुध जिल्हा परिषद गटामध्ये त्या कशा पद्धतीने कोणती भूमिका घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे आणि ती कोणती भूमिका आहे याबाबत सविस्तर असं विश्लेषण केलं. सौ प्रीतीताई त्रिपुटी यांनी आमच्या सह्याद्री विथ यूट्यूब चॅनलला वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.